नमस्कार. मी डॉक्टर आनंद कुलकर्णी. आज आपण संधिवात किंवा ज्याला आपण सांध्यांचा रोग किंवा जॉईंट पेन आपण असं म्हणतो, या रोगाबद्दल आपण बघूया. संधिवात ह्याच्यामध्ये जो वात आहे त्या वात म्हणजे हालचाल कमी होणं, हालचालीमध्ये रोध किंवा अडथळा निर्माण होणं, याला आपण वात रोग असं म्हणतो. आणि सांध्यांमध्ये अडथळा येणं किंवा सांध्यांच्या हालचाली कमी होणं, याला आपण संधिवात किंवा सांध्यांचा जॉईंट डिसीज असं म्हटलं जातं. या संधिवातामध्ये आता जनरल एकदम बेसिक त्याचं जर कारण बघायला गेलं तर एखाद्या कुठल्याही निसर्गामध्ये कुठल्याही गोष्टीचं जर हालचाल कमी होत असेल तर त्याच्यामध्ये बेसिक 2-3 गोष्टींचा अंतर्भाव होतो. एकतर फ्रिक्शन जे आहे ते लवकर व्यवस्थित न होणं, ह्याला त्यातला ओलावा कमी होणं किंवा मऊपणा कमी होणं ही कारणं असतात. म्हणजे कोरडेपणा त्या गोष्टीमध्ये येणं हे एक संधिवाताचं किंवा अडथळा येण्याचं त्या हालचालीमध्ये कारण ठरतं. त्याच्यानंतर थिजणं किंवा एका ठिकाणी एकत्र येणं हे थंडपणामुळे निर्माण होतं. उष्णपणामुळे प्रसरण किंवा हालचाल निर्माण होते, पण थंडपणामुळे मग थंड पाण्याची आंघोळ, त्या रोगामध्ये तरी थंड पाण्याची नियमित आंघोळ करणं ह्याच्यामुळे वातरोग वाढतो. नंतर थंड पदार्थांचं अतिसेवन करणं ह्याच्यामुळे वातरोग वाढायला मदत होते. त्यानंतर त्या ज्या सांध्यांमध्ये वजन, एक प्रकारची शक्ती, ताकद असायला पाहिजे, ती कमी होते, ते हलकेपणा येतो, झीज होते. याच्यामुळे संधिवात किंवा सांध्यांचे रोग, सांध्यांची हालचाल बिघडते. ह्या 2-3 कारणांचा विचार केला तर रुक्ष म्हणजे कोरडं खाणं पिणं, त्यानंतर थंड पदार्थांचं अतिसेवन आणि लघु किंवा हलकेपणा किंवा लघु पदार्थांचंही सेवन करणं आणि लघुपणा, त्या सांध्यांमधली झीज, हे आपल्याला विशेषतः त्या सांध्यांच्या रोगांमध्ये कारणीभूत ठरतं. त्यानंतर बघायला गेलं तर आपण जे खातो त्यामधल्या ज्या चवी जर बघितल्या तर कडू, तिखट आणि तुरट हे 3 रस जे आहेत ते अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे, म्हणजे कडवटपणाचं अतिकारलं खाणं किंवा कडवटपणाचं अतिसेवन करणं, तुरट गोष्टी म्हणजे ज्या अगदी रुक्ष कोरड्या आहेत त्या गोष्टींचं सेवन जास्ती प्रमाणात करणं आणि तिखट पदार्थांचं सेवन अतिप्रमाणात करणं, जर ह्याच्यामुळे सांधिवात किंवा सांध्यांचे रोग वाढायला मदत होते. आयुष्यभर खूप तिखट खाल्लेल्या माणसांना वातरोग वयस्कर असताना जास्ती बघायला मिळतात. त्यानंतर अतिजागरण करणं, म्हणजे 11, 12, 1 असे जे जागरण आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामुळे शरीरामध्ये कोरडेपणा येतो. वेगवेगळ्या उपचारांचा मिथ्यायोग किंवा चुकीचा वापर, आपण कुठेही ऐकतो, वाचतो, चुकीची माहिती असते. वेगवेगळ्या पॅथींचं एकत्रीकरण करून चुकीचा वापर, तज्ज्ञांचा सल्ला न घेता त्याचा वापर करणं, औषधंही आपण वेगवेगळी घेतो, त्यांचा मिथ्यायोग म्हणजे चुकीचा योग झाल्यामुळे, आपल्या शरीराशी संबंध आल्यामुळे आपल्याला वाताचे रोग बघायला मिळतात. हे वरचे कारणं कोरडेपणा किंवा थंडपणा, त्यात थिजणं असं बघायला मिळतं. यानंतर अति व्यायाम करणं, अतिश्रम करणं किंवा ज्यांना थकवा येण्याचे ज्या गोष्टी, काम करण्याचे व्यवसाय आहेत, त्या लोकांना संधिवाताचे रोग जास्ती बघायला मिळतात. त्यानंतर हे आजकाल मॅरेथॉन किंवा एका दिवशी साहस करणं किंवा एका दिवशी खूप असा व्यायाम शरीराला होईल अशा गोष्टी वारंवार करणं, नेहमीचा व्यायाम हा वेगळा आणि एखाद्या दिवशी खूप श्रम होईल अशा पद्धतीने साहस करणं, ह्याच्यामुळे आपल्याला सांध्यांचे रोग वाढलेले किंवा तयार झालेले बघायला मिळतात. अतिश्रम, अतिप्रवास किंवा काही लोकांचा आयुष्यभर ऑफिसला जाण्याचा किंवा प्रवास जो असतो तो खूप होतो, त्या लोकांनाही सांध्यांचे रोग झालेले बघायला मिळतात. त्यामुळे अतिप्रवास थोडासा टाळायला पाहिजे किंवा त्याला उपाय म्हणून काही गोष्टी करायला पाहिजे. त्यानंतर आपल्या शरीरातला धातुक्षय झाला, धातू म्हणजे रक्तधातू किंवा मांसधातू, मेदधातू, असे जे धातू जर आपण कमी केले किंवा कमी राहिले तर तरी पण वाताची वाढ झालेली बघायला मिळते.
तर त्यामध्ये जर वजन जरी आपण फटाफट कमी केलं तरी पण आपल्याला नंतरच्या काळामध्ये सांध्यांचे रोग किंवा हाडांचे केसांचे रोग झालेले बघायला आपल्याला मिळतात. म्हणजे हे लवकरात लवकर फटाफट वजन कमी करणं आपण टाळायला पाहिजे. त्यानंतर आपल्या शरीरात वारंवार अजीर्ण होणं, अपचन होणं, आपलं पचन व्यवस्थित नसणं, त्याच्यामुळे जो एक चिकट पदार्थ रस शरीरात तयार होतो तो सांध्यांच्या हालचालीमध्ये अडथळा निर्माण करतो. त्यानंतर जसं आघात झाले किंवा मार लागला आहे शरीराला, सांध्यांना, जॉईंटला दुखणं आहे, त्या मुक्का मार जो लागलेला असतो त्याच्यामुळे काही काळानंतर किंवा काही वर्षांनंतर आपल्याला तो सांध्यांचा रोग तयार झालेला बघायला मिळतो. याच्यानंतर बेसिक रिझन बघायला गेलं तर पोषणाचा अभाव, म्हणजे मग कॅल्शियम आलं किंवा मग मऊपणा आला, मग तेल तूप, दुधाचा वापर, कधी दूध न घेणं, कधी तेल तूप न खाणं, अशामुळे त्या सांध्यांचा जो स्वस्थपणा राहायला पाहिजे तो न राहता ह्या वातरोगांचं बळावलेले आपल्याला बघायला मिळतात. एखादा रोग होऊन गेला किंवा ताप मोठ्या कालावधीचा होऊन गेला, एखादा आजार आपला मोठा होऊन गेला, त्याच्यानंतर जो थकवा आलेला असतो तो रिकवर न करता, त्याच्यामध्ये शक्ती शरीरामध्ये न आणता धावपळ करत राहणं, ह्याच्यामुळे काही काळानंतर वाताचे रोग किंवा संधिवाताचे रोग तयार झालेले बघायला मिळतात. नेहमी मलमूत्राचं किंवा युरिन किंवा स्टूल ह्याचं अडवून ठेवणे, युरिन आली असली तरी अडवून ठेवायची, मळ आला असला गॅसेस अडवून ठेवणे, याच्यामुळे वातरोग सुरू झालेले आपल्याला बघायला मिळतात. अति उपवास करणं, मग खाण्यापिण्यावरती बंधनं घालून पोषणाचा अभाव तयार करणं शरीरामध्ये, याच्यामुळे वाताचे रोग तयार होतात. काही सीझनल चेंजेस असतात, जसं पावसाळ्यामध्ये वाताची वृद्धी होते, वाढ होते, तर त्याच्यामध्ये आपल्याला लोकांमध्ये संधिवाताचं प्रमाण जास्ती बघायला मिळतं. तर ह्या पावसाळ्यामध्ये आयुर्वेदातली बस्ती हा पंचकर्मातला उपक्रम आहे, तो जर करून घेतला तर आपल्याला तेवढी वाताची वाढ होत नाही किंवा तयार होणारा वातरोग आपल्याला टाळता येतो. त्यानंतर बेकरी म्हणजे पाव, बटर, खारी, टोस्ट, बिस्किट, हे जे बेक केलेले पदार्थ असतात, फुगवलेले पदार्थ असतात, त्याचा वापर जास्ती करणं, हे जर टाळता आलं आपल्याला, ते फुगवणं किंवा हलकेपणा त्या वस्तूमध्ये, जसं आपण आधी बघितलं त्याप्रमाणे हाडांमध्ये हलकेपणा येणं, हाडांमध्ये फुगवटा निर्माण होणं किंवा छोटे छोटे चेंजेस तयार होणं, याच्यामुळे हाडांचे किंवा सांध्यांचे रोग बघायला आपल्याला मिळतात. त्यानंतर बेसनाचा अतिवापर करणं, मग भजी, शेव, वडा, फरसाण, असे जे बेसनाचे वेगवेगळे पदार्थ आहेत, त्याचाही जसं आता तेल लावल्यानंतर अंगाला, त्या तेलाला आपण धुवून किंवा स्वच्छ होण्यासाठी आपण बेसन लावतो शरीराला, म्हणजे शरीराला आपण बेसनाने त्याचा ओषटपणा किंवा तेलकटपणा कमी करतो. म्हणजे बेसनामध्ये किती कोरडेपणा आहे, तो जर बेसन आपण पोटामध्ये विदाऊट तेल तूप घेतला तर त्याचा शरीरात कोरडेपणा निर्माण होऊन वातरोग वाढायला मदत होते, संधिवात वाढतात. त्यानंतर काही खाण्यातले पदार्थ आहेत, वांग, गवार, बटाटा, ह्याचंही प्रमाण अति टाळायला पाहिजे. आता काही विशेष लोकांना विशेष पदार्थ हे जाणवतात की हे खाल्ल्यानंतर, हे केल्यानंतर मला ह्या सांध्यांचा रोग वाढलेला जाणवतो, तर ते त्या पेशंटच्या अनुभवानुसार त्यांनी ते पदार्थ, त्या गोष्टी कमी ठेवायला पाहिजेत. त्याच्यामुळे तो वातरोग वाढत नाही किंवा तो कमी व्हायला किंवा तयारी न होण्यासाठी म्हणून मदत होते. धन्यवाद.